नमस्कार, मी अक्षय अरविंद नाईक म्हणजेच तुमची लाडकी मालिका सुंदर मनामध्ये भरली यातली लतिका. राजश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना हॅलो, हाय, नमस्ते. आज मी तुमच्याबरोबर एक छोटासा सेगमेंट शेअर करणार आहे, दॅट इज व्हॉट्स इन माय बॅग. आज मी माझ्या या बॅगमध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो सगळ्यात आधी मला तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. एक म्हणजे मला शॉपिंगची एवढी आवड नाही आहे की अरे वा काहीतरी कुठेतरी सेल चालू आहे, चला आपण चेक करूया, कुठले नवीन ट्रेंड्स काय आहेत, नवीन फॅशनचे कपडे काय आहेत. मला नाही एवढा इंटरेस्ट कपड्यांमध्ये, पण मला बॅग्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि मला अशा काय म्हणतो मी सेम ऑनलाईन शॉपिंग किंवा ब्रँडचीच बॅग हवी असं माझं काही नसतं. मी जेव्हा कपडे घेते तेव्हा मला कुठली बॅग आवडली तर मग एक असा फेज होता मी कॉलेजमध्ये असताना की माझ्या कपड्यांबरोबर एक छान मॅचिंग बॅग असायची आणि माझ्याकडे 5 ते 6 बॅग्स होत्या. आणि अजूनही आहे की आईचं असं म्हणणं आहे की आता जितक्यांदा तू एक नवीन बॅग घरात आणणार, एक बॅग मी बाहेर कोणाला तरी ती देणार. कारण विथ क्लोथ्स माझं असं म्हणणं आहे की बॅग ही खूप इम्पॉर्टंट ॲक्सेसरी आहे. त्यामुळे माझ्याकडे छोट्या छोट्या हँडबॅग्स, पिठ्ठू बॅग्स, स्लिंग बॅग्स अशा बऱ्याच पाउचेस माझ्याकडे खूप आहेत. सो लेट्स स्टार्ट की सध्या मी कुठली बॅग वापरते. तर जनरली शूटवर जाताना माझ्याकडे अशी साईड बॅग असते झोला टाईपची किंवा बॅकपॅक असते छोटी, कारण मग त्यात बऱ्याच गोष्टी असतात. सो विथ टाईम मी जी बॅग वापरते ना ती चेंज होत राहते. सो सध्या आम्ही जिथे शूट करतोय तिथेच आम्ही राहतसुद्धा आहोत, त्यामुळे असं खूप काही काय म्हणतो मोठी बॅग घेऊन जायची गरज लागत नाही. बट करंटली मी ही बॅग वापरते. ही छान गोल आहे शेपमध्ये, पण त्यात मी इतकं सामान भरून ठेवलं आहे की त्याचा शेप काहीतरी भलताच झाला आहे. सो ही बॅग मला पर्सनली खूप आवडते कारण ती इकत मटेरियलची आहे आणि इकतचे माझ्याकडे भरपूर ड्रेसेस, कुर्ते, माझे मास्क पण इकतचे आहे. इकत ॲसिड नॉट विकतवाला इकत मटेरियल. सॉरी बॅड जोक, बट आय होप यू गेट माय जोक. सो माझी बॅग जी आहे ही इकत मटेरियलची आहे. सो लेट्स स्टार्ट. 3 कप्पे आहेत, 2 कप्पे आहेत आणि एक छोटीशी झिप आहे, छोटासा सेक्शन आहे. सो लेट्स स्टार्ट की तुम्हाला सुद्धा कळेल की आता माझ्या बॅगमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी सापडतील. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणायला गेले आणि सर्वात आधी हाती माझा एक रॅपर आला, बट येस दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. खूप कॉन्ट्राडिक्टिंग गोष्टी आहेत ह्या दोन्ही सुद्धा. माझ्याकडे एक बिस्किट आहे, एक चॉकलेट आहे आणि मग माझ्याकडे ग्रीन टी आहे. आई खूप अजून काही आहे नाही आहे. सो मला स्वीट क्रेविंग्स खूप होतात. सो मी ट्राय करते की मी अवॉइड करते गपागप सगळे खाणं. बट फर्स्ट इज काय म्हणतो हे बिस्किट आहे, चॉकलेट आहे, कारण जेवणानंतर काहीतरी गोड लागतंच. सो मी ठेवते. आणि अदरवाईजसुद्धा आमचं आउटडोर शूट खूप असतं. सो जस्ट एक कधी कधी वाटतं की आपली एनर्जी ड्रॉप होते. सो 1 बाईट किटकॅट ब्रेक तो करता आहे ना, म्हणून एक छोटं असं काय म्हणतो चॉकलेट्स आणि बिस्किट असतातच माझ्याकडे. अँड येस ॲट द सेम टाईम मी ग्रीन टीसुद्धा ठेवते. मी कॅरी तर करते 3-3, 4-4, बट तेवढे जात नाही. बट ॲटलिस्ट 1 कप ग्रीन टीचा आय मेक शुअर की मी पिते. सो तुम्ही माझी बॅग कधीही ओपन करा, एकाच दुसऱ्या वेळेला तुम्हाला ग्रीन टी नाही मिळणार, पण चॉकलेट असतं माझ्या बॅगमध्ये. सो मला ना कानातले हरवण्याची खूप सवय आहे. सो फायनली त्याचं आता आम्ही एक सोल्युशन काढलं आहे की जे मी कानातले घालून येते ते मी असं छोट्याशा टिश्यू पेपरमध्ये रॅप करून ठेवते, कारण ते मला परत घरी जाताना घालायचे असतात. सो कानातले असतात आणि इन जनरल छोटा मोठा सेफ्टी पिन्स, बॉब पिन्स, असं काही ना काहीतरी तुम्ही खूप मिक्स अँड मॅच गोष्टी निघणार आहेत आता इथून. लिमलेटची गोळी आहे अगेन. सो कित्येकदा असं होतं माझ्या बॅगमधून मलाच माहीत नाही अशा गोष्टी निघतात. कॉईनसुद्धा आहे माझ्याकडे. सो बेसिकली माझ्या बॅगमधून खूप युजफुल गोष्टी निघतात आणि काही अशा गोष्टी असतात ज्या मला वाटतं की युजफुल आहे बट त्या नसतात. ऑल्सो
रॅन्डम रॅपर्स तुम्हाला अशासाठी माझ्या पर्समध्ये दिसेल कारण मला कचरा करायला आवडत नाही. आणि मी हे बाकी तुम्ही जे कोण हा व्हिडिओ बघत आहात त्यांना पण मी हेच सांगेन की प्लीज कचरा करू नका. इट्स ओके, तुमची बॅग खराब होईल बट ती तुम्ही धुवू शकता. बट एकदा रस्त्यावर कचरा झाला तर ते डॅमेज कंट्रोल करणं खूप कठीण आहे. सो प्लीज कचरा करू नका आणि तुमच्या बॅगेत सगळ्या कचरा टाका. एक्स्ट्रा चावीचा गुच्छ, जनरली लोक 3 चाव्या असतील एका कुलपाच्या की त्या 3 वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतात. मी सगळ्या चाव्या एकत्रच ठेवल्या आहेत. सो आता जर हा गुच्छा माझा हरवला तर आय हॅव नो क्लू की मी ते कपाट कसं उघडणार आहे. बट येस, हा चावीचा छोटासा गुच्छ आहे माझ्याकडे. आता हा जो छोटासा स्पेअर काय म्हणतो खण जो आहे तो आपला झाला आहे. सो लेट्स मूव ऑन अँड चेक की माझ्या बॅगमध्ये काय आहे. सर्वात इम्पॉर्टंट, माझ्याकडे हा फॅन आहे. सॉरी, हा फॅन खूप 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 युजफुल आहे कारण ऑफकोर्स गरमी आहे, उन्हाळा सुरू झाला आहे आणि खूप गरम होतं. सेटवरती पण कित्येकदा असं होतं की फॅन चालू ठेवू नाही शकत, AC चालू नाही ठेवू शकत. सो असं इन बिटवीन कट्स पटकन असा हा फॅन घ्यायचा, थोडीशी हवा खायची आणि ठेवायची. सो हा खूप काय म्हणतो एक फेवरेट अशी गोष्ट आहे की मी बाकी एखाद दिवसावर मी बाकी काही विसरेन बट मी फॅन विसरत नाही कधीच सेटवर आणायला. खूप इम्पॉर्टंट पावडर आहे, मेडिकेटेड पावडर जी असते, सेम थिंग कारण उन्हाळा आहे आणि यू वॉन्ट टू स्टे फ्रेश म्हणून मी पावडर किंवा डिओ ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट तर माझ्या बॅगमध्ये असतेच असते. बट आय पर्सनली प्रिफर पावडर. ऑफकोर्स माझं वॉलेट आहे आणि जसं मी मगाशी सुद्धा म्हणाले 2 एक्स्ट्रा मास्क कॅरी करते मी. आणि आय नो जे आपले सर्जिकल मास्क असतात, मेडिकल मास्क असतात ते वापरावे. बट कित्येकदा असं होतं की ते सुद्धा आउट ऑफ कपॅसिटी जात आहेत स्टोर्समधून. सो इफ नॉट तुमच्याकडे कॉटन मास्क असतील तर ऑलवेज डबल मास्क कारण 2 तुमचे क्लॉथ मास्क आर इक्वल टू 1 मेडिकल मास्क इज वॉट आय अज्यूम. सो प्लीज डबल मास्क करा आणि सेफ राहा. नेक्स्ट दॅट आय हॅव इज मार्कर आहे कारण स्क्रिप्ट आल्यावरती मला माझे डायलॉग हायलाईट करायचे असतात, नाहीतर सगळंच एकत्र वाचायला मला कठीण पडतं. सो हायलायटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि येस, लिप बामसुद्धा आहे माझ्याकडे. मॉइश्चरायझर अँड हां, अजून काहीच नाही आहे इकडे. आता आपण जाणार आहोत 3ऱ्या कप्प्याकडे. माझी बॅग ओपन करा, सामान संपत नाही. म्हणजे आता या एवढ्याशा बॅगमधून पण तुम्हाला इतका ढीग बाहेर निघणार आहे. हा, वॉटर बॉटल. सी ही बॅग एवढी आहे आणि त्याच्यात पण मी ही वॉटर बॉटल फिट केली. मला हातात गोष्टी धरून न्यायला नाही आवडत, मला असे माझे हात रिकामे मोकळे आवडतात. त्यामुळे मी जितकं सामान माझ्या बॅगमध्ये फिट होईल तेवढंच सामान नेते. आणि आय थिंक इट्स अ टॅलेंट जो प्रत्येक एक टॅलेंट आहे जे आय थिंक प्रत्येक मुलीमध्ये आहे की त्यांच्या बॅगमध्ये तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी मिळतील की तुम्ही असं म्हणाल आधी तू शुअर आहे तुमच्या बॅगमधूनच येतं आहे. बट येस, सो माझी वॉटर बॉटल पण माझ्या पर्समध्ये माझ्या बॅगमध्ये असते. अगेन द रिझन मी ही घेतली इज बिकॉज ही खूपच पोर्टेबल आहे. सो हे जे तुम्हाला दिसतंय हे नुसतं ॲज अ हँडल नाही. सो जर बॅकपॅक असेल तर एक रश्शी टाकून ती त्या बॅगला पण लटकवून नेता येऊ शकते जर बॅगेत जागा नसेल तर. सो माझी वॉटर बॉटल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण का सेटवर बरीच लोकं असतात, मग त्याच्यानंतर बॉटल शेअर करावी लागते. आणि आताचा काळ असा आहे की जितकं आपण स्वतःच्या गोष्टी स्वतःपुरतं ठेवल्या इट इज व्हेरी बेनिफिशियल, हायजेनिक राहतं थोडंसं. सो मी स्वतःची बॉटल कॅरी करते, रिफिल करत राहते मी त्याला. नेक्स्ट इज हेअरबँड आणि रबर बँड. हे म्हणजे सेट ऑब्विसली सेटवर येताना दोन्हीपैकी एक लावलेलंच असतं आणि मला रबर बँड हरवण्याची खूप सवय आहे. त्यामुळे मी तो माझ्या हेअरबँडला लावून ठेवते आणि नंतर ते झालं
पॅकअप झालं की मग जर मी हेअरबँड लावून आहे तर मग तो रबर बँड माझ्या हाताला लावून ठेवते, जस्ट सो दॅट ते हरवू नये. तुम्ही इनफॅक्ट कुठलाही रबर बँड घ्या आणि कुठल्याही मुलीला जाऊन विचारा की हा तुझा आहे का, ते तुम्हाला होच म्हणणार आहे. कारण सगळ्या मुलींचे रबर बँड हरवत असतात आणि वी स्टील डोंट नो हाव. आय एम व्हेरी शुअर जर तुम्ही रिलेट करत असाल या गोष्टीला तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये ते मेन्शन करा. मग अगेन आय हॅव अनदर हेअर बँड इन माय बॅग. कारण मला माहीत नाही का, मला हेअरबँड सुद्धा असे कूलवाले हेअरबँड आवडतात. तर जर माझा मूड झाला तर मग आज हा नाही, आज हा लावून जायचं असं करत मग हेअरबँड पण ठेवते माझ्या बॅगमध्ये. मला माहीत नाही खरंच ते लागणार आहे की नाही, बट इट इज देअर. हां, ऑफकोर्स पेन्स आहेत. जसं मी मगाशी म्हणाले की स्क्रिप्ट वाचतो, त्याच्यात काही मार्किंग्स करायचे असतात. सो त्यात पण आय हॅव अ व्हरायटी. ब्लू पेन आहे, एक पर्पल पेन आहे, मार्कर पेन माझं पिंक आहे. सो कसं जरा वाटताना आपल्याला असं वाटतं, म्हणजे मला तरी वाटताना असं वाटतं की ओ वाव, मी काहीतरी खूप मोठं काहीतरी करते आहे, म्हणून जरा वेगवेगळ्या पेनाने ते लिहून ठेवायचं. खरी गोष्ट अशी आहे की लक्षात राहत नाही, म्हणून ते वेगवेगळ्या पेनाने लिहिलं की लक्षात राहतं. माझ्याकडे चुपाचूप आहे. सो बेसिकली कॅन्डी, चॉकलेट, बिस्किटं. आय थिंक तो संपला आहे, काल अजून एक पुडा होता बिस्किटचा जो आम्ही सगळ्यांनी संपवला. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्याकडे असतातच, कारण जेवण झाल्यावर काहीतरी गोड लागतं आणि आउटडोअर शूट करतो ना आम्ही. सो शुगर इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणून हे चुपाचुपचं मी अवॉइड करते जनरली उगाच हे खात बसायला. सो आय थिंक आमचं शूट सुरू होऊन आठवडा झाला असेल, बट मी हे खाल्लं नाही आहे, हे मी ठेवून दिले. कारण माझं जरा असतं की नाही इमर्जन्सीमध्ये लागेल, म्हणून मी उगाच खात नाही. बट दिस इज देअर. माझ्याकडे एक जेल आहे जॉईंट पेनसाठी. दॅट इज बिकॉज माझा जो राईट पाय आहे, राईट नी आहे, काही वर्षांपूर्वी त्याला एक छोटीशी इंजुरी झाली होती. सो फिजिओ झालं होतं, असं बरंच काय काय होतं. सो कित्येकदा असं होतं, आम्ही जेव्हा उभ्याने खूप शूट करतो ना, त्यानंतर उभेच असतो आम्ही शूट करताना मोस्ट ऑफ द टाईम. सो मग तो दुखायला लागतो. सो मी इमर्जन्सी म्हणून हे कॅरी करते माझ्याकडे. आणि जनरली आम्ही अदरवाईज शूटच्या वेळेला ना माझ्याकडे एक औषधाचा पाऊच असतो, जो मी नेहमी माझ्या बॅगमध्ये ठेवून देते. पण आता सध्या असं आहे की आम्ही शूट आणि आम्ही राहतोय ते एकाच ठिकाणी असल्यामुळे मी माझ्या पर्समध्ये न कॅरी करता माझ्या रूममध्ये आहे. बट मेडिसिन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. कधी कोणाला काय लागेल, इट्स नॉट फक्त स्वतःबद्दल. कधी सेटवरती पण कोणाच्या पोटात दुखत असेल, कोणाला वॉमिटिंग होत असेल किंवा कोणाचं डोकं दुखतं आहे, तर एक हँडी असावे मेडिसिन्स तुमच्याकडे. बट द फनीएस्ट पार्ट इज की माझ्याकडे मी स्वतः गोळ्या घेत नाही, मी खूप अवॉइड करते. म्हणजे माझ्याकडे ना नुसत्या गोळ्या पडून पडून त्या खराब होतात इतकं. म्हणजे मी खूप लिमिटेड आहे. 7 गोळ्या प्रत्येक गोष्टीच्या ठेवून देते माझ्याकडे, आणि मग एका पॉईंट नंतर ते एक्सपायर होतात किंवा असं. कारण मी अवॉइड करते औषधं घेणं, कारण तुमच्या बॉडीला एकदा ती सवय लागली ना अँटीबायोटिक्सची किंवा इन जनरल औषधांची, की खूप डिफिकल्ट होतं. दिस इज वॉट आय फील. माझं असं खूप नॉलेज नाही आहे मेडिसिनबद्दल, बट बेसिक मेडिसिन्स मी स्वतः पर्सनली कॅरी करते माझ्याकडे. नंतर माझी एक प्रेयर बुक आहे जी मी नेहमी कॅरी करते. सो दिवसातून 2 वेळा मी हे रीड करते. सो माझी प्रेयर बुक इट इज इम्पॉर्टंट फॉर मी. सो मी ती न विसरता कॅरी करते. आता शेवटच्या 3 गोष्टी आहेत. 1 इज सॅनिटायझर, जे मी मगाशी सुद्धा म्हणाले, इट इज इम्पॉर्टंट आपल्याकडे सॅनिटायझर असणं. सो 1 सॅनिटायझर आहे. आता ना ओके, अजून 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे बिल्स. कुठे दुकानात गेलो की काय की मी ते काय म्हणतो बिल्स ठेवून देते. मी त्याचं करत काही नाही. असं म्हणतात की तुमचे फायनान्सेस मॅनेज तुम्हाला करायचे असतात आणि त्यासाठी बिल्स ठेवावे. मी ठेवते कारण मला माहीत नाही याचं नंतर करायचं काय. सो एक जनरल हिशोबासाठी आपल्याकडे असलं पाहिजे, म्हणून तुम्हाला माझ्या बॅगमध्ये कधी ना कधी काही ना काहीतरी कुठलं तरी बिल सापडेलच.
नाव लास्ट 2 थिंग्स. त्यापैकी एक अशी गोष्ट आहे जी कधीतरी असते आणि ती आज आहे माझ्या बॅगमध्ये. सो तुम्हाला मी ती सांगते, जी आहे तेलाची बॉटल. तेलाची बॉटल कारण उद्या माहीत नाही, जर आज माझं लवकर पॅकअप झालं आहे सो मी तेल लावून दिवस घालवणार आहे माझा, म्हणून मी घेऊन आले की झालं की आमच्या ज्या मेन हेअरड्रेसर आहेत त्या कमाल हेड मसाज करून देतात, म्हणून मी त्यांना द्यायला म्हणून मी तेलाची बॉटल घेऊन आले. आता पॅकअप झालं आहे सो मी तेल लावून छान रेस्ट करणार आहे आत्ताचा दिवस उरलेला जो आहे. अँड तुम्ही मला वेड्यात काढणार आहात आता मी हे दाखवलं की, बट इट्स जस्ट देअर कारण मी खूप एनिवे मी सांगते काय आहे माझ्याकडे. माझी हार्ड ड्राईव्ह आहे माझ्याकडे. सो खूप काय म्हणतो, आधी जेव्हा मोबाईल फोन्स नवीन होते तेव्हा आपण फोटोज काढायचो आणि असं व्हायचं की अरे फोन बिघडला आता त्या फोटोजचं तुम्ही करणार काय. सो मग ते पेनड्राईव्हमध्ये टाका, कम्प्युटरमध्ये टाका. सो बरीच वर्ष झाली आणि नाही हा सगळ्या ट्रान्सफर करण्याच्या प्रोसेसमध्ये बऱ्याच गोष्टी गेल्या आणि आय एम अ कीपर. मला मेमरीज साठवायला खूप आवडतं, त्यामुळे अशा बरेचसे असे फोटोग्राफ्स आहेत जे गेले, जे हरवले आणि म्हणून मला ना गोष्टी सेव्ह करायला खूप आवडतं. आणि मी एवढी टेक्सावी नाही आहे, मला कम्प्युटर्स लॅपटॉप्समधले ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्या मला नाही समजत. सो डेटा ट्रान्सफर करणं आणि मग तो बॅकअपमध्ये कसा नीट ठेवणं, मला खूप बेसिक नॉलेज आहे या गोष्टींचं. सो जस्ट टू बी ऑन द सेफर साईड मी सगळ्या गोष्टी, माझे सगळे मेमरीज म्हणा, काही कामाचे व्हिडिओज असतील, मी जे कंटेंट क्रिएशन करते, ब्लॉगिंग करते, त्याचा सगळा डेटा या हार्ड ड्राईव्हमध्ये आहे. आणि मी एवढी पॉझिटिव्ह आहे याच्याबद्दल की मी कुठे गेले तरी मी ते घेऊन जाते. म्हणजे मी मुंबई ते नाशिक ते आता जिथे आम्ही शूट करतो सगळीकडे मी ही हार्ड ड्राईव्ह घेऊन फिरले, इतकं की वरती सगळ्या गोष्टी सेफली ठेवल्या आहेत माझ्या बॅगमध्ये, माझ्या कबोर्डमध्ये, पण तरीही मी जी बॅग घेऊन फिरते ना मी त्यात ती ठेवते. आता फॉर एक्झाम्पल उद्या जर मी बॅकपॅक आणली असेल तर बाकी सामान मी शिफ्ट करो न करो, बट माझी हार्ड ड्राईव्ह मी शिफ्ट केलेली असेल त्या बॅगमध्ये. सो आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट माय हार्ड ड्राईव्ह. जर कोणी फ्रेंडने मला विचारलं ना की अरे काही मूवीज असतील तर तुझी हार्ड ड्राईव्ह दे, मी 10 वेळा विचार करते. माझे एक एडिटर आहेत, त्यांना मला काही फोटोज, माझे व्हिडिओज पाठवायचे असतील एडिट करायला तर ते मला सांगतात की अरे तू मला हार्ड ड्राईव्ह दे. मी त्यांनाही देत नाही माझी हार्ड ड्राईव्ह. माझं असं मी तुम्हाला गुगल ड्राईव्हवर मी तुम्हाला टाकून ते व्हिडिओज देईन, पण मी हार्ड ड्राईव्ह देत नाही. सो ही पहिल्यांदा एखादी ही अशी पहिल्यांदा मी ही गोष्ट कोणाबरोबर शेअर करते. बट सो कधीही तुम्हाला कुठेही असं एक अननोन हार्ड ड्राईव्ह दिसली तर प्लीज मला आधी मेसेज करून विचारा की ती तुझी हरवली आहे का. सो आय होप असं कधी होऊ नये. बट येस हार्ड ड्राईव्ह. अजून काही नाही आहे माझ्या बॅगमध्ये, बट दिस इज हाव इट इज. बॅग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी, कारण मी जसं आधी पण सांगितलं मला सामान हातात धरून घ्यायला आवडत नाही. सो बॅग्स माझ्यामध्ये तुम्ही जे कपडे घालतात त्यात तुमचं बॅग खूप इम्पॉर्टंट ॲक्सेसरी असतं. सो येस दिस इज व्हॉट इज देअर इन माय बॅग. तुम्हाला माझी हार्ड ड्राईव्ह, एक पावडरचा डब्बा, फॅन, मार्कर आणि वॉटर बॉटल, वॉलेट, मास्क, सॅनिटायझर, ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या मी कॅरी करते माझ्या बॅगमध्ये. प्लीज टेल मी इन द कमेंट सेक्शन जर याच्यापैकी कुठली गोष्ट तुम्ही तुमच्या बॅगमध्ये कॅरी करत असाल तर, आणि देर इज समथिंग दॅट तुम्ही शेअर करू इच्छिता आमच्याबरोबर, जे तुम्ही आत्तापर्यंत कोणाबरोबरच शेअर केली नसेल की तुमच्या बॅगमध्ये काय आहे. परत एकदा थँक्यू सो मच, तुम्ही हा आमचा अख्खा व्हिडिओ पाहिलात आणि थँक्यू टू राजश्री मराठी. एवढा फन सेगमेंट मला करता आला आहे तुमच्या व्ह्युअर्स बरोबर. आणि सुंदरा मनामध्ये भरली बघायला विसरू नका, सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त तुमच्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर. थँक्यू.